घरची परिस्थिती तशी नाजूकच. आई वडील दोघंही शेतीकाम करतात. हीच परिस्थिती बदलण्यासाठी जयश्रीनं ठरवलं व ग्रॅज्युएशन नंतर तिनं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं. ती यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आली. 2दा PSI पदानं हुलकावणी दिली. तरी सुद्धा तिने न खचता न जिद्द सोडता परत एकदा पुन्हा जोमानं तयारी सुरू केली व ती PSI झाली. मी जयश्री जनार्दन निगा. मी छत्रपती संभाजीनगर येथून वैजापूर तालुक्यातील कापूस वाडगाव येथून आहे. माझे आई वडील दोन्ही शेतीत करतात. माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद रोमवस्ती शाळा कापूस वाडगाव येथून झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण माझं न्यू हायस्कूल लाडगाव येथून झालं आणि 11वी-12वी आणि ग्रॅज्युएशन मी विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथून पूर्ण केलं. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्यामुळं करिअरबद्दल जास्त काही दिशा नव्हती. म्हणजे 4थी पर्यंत असताना काय करायचं आयुष्यात म्हणजे तेव्हा काहीच आयडिया नसती. जेव्हा शाळेत 5वीला होते तेव्हा सरांनी विचारलं तुला काय व्हायचं, तेव्हा मी डॉक्टर सांगितलं होतं. त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी असं दरवेळेस तोंडी परीक्षेला विचारायचं की तुला काय व्हायचं, तर मी प्रत्येक वेळेस वकील, कधी शिक्षक, कधी इंजिनियर असं सांगायचे. 10वीला असताना मला इंजिनिअरिंग करायचं होतं म्हणून मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. 11वी-12वी सायन्समध्ये केली, पण ते शिकवलेलं काहीच एवढं समजायचं नाही, सगळं डोक्याच्या वरून जायचं. त्यामुळं एकंदरीत मला पर्सेंटेज पण खूप कमी आले होते. आणि 12वीला असतानाच एक माझा चुलत भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याच्यामुळं मला स्पर्धा परीक्षेविषयी MPSC विषयी माहिती झाली आणि मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरला आले आणि एक अभ्यासाची योग्य दिशा मिळावी म्हणून मी क्लास जॉईन केले. 5-6 महिने मी क्लास जॉईन केले. दिवसभरात 10-12 तास अभ्यास व्हायचा. हॉस्टेलला आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे अभ्यासात म्हणजे एकाग्रता असायची आणि डायव्हर्जन कमी होते. 2017ला मी माझा पहिला अटेम्प्ट दिला. एकंदरीत 7-8-9 महिन्याच्या अभ्यासावर मी पहिली माझी प्रिलिम 17ला क्लिअर झाली होती. पण त्यावेळेस झालं असं की मी मुलांमधून फॉर्म टाकला गेला माझ्याकडून. म्हणजे मुलींमधून फॉर्म भरण्यासाठी NCL लागत होतं आणि ती मला त्याबद्दल काही माहिती नव्हती. त्याच्यामुळे माझा फॉर्म मुलांमधून गेला. मी प्रिलिम्स मुलांमधून क्लिअर झाले होते, पण मेन्स माझी मुलांमधून राहिली होती. म्हणजे एकंदरीत मुलींमधून मला तेव्हा 15 मार्काची लीड होती, पण मुलांमध्ये फॉर्म गेल्यामुळे माझा त्यावेळेस रिझल्ट राहिला होता. 2019ला मी जेव्हा मेन्स दिली त्यावेळेस माझा 2 मार्कांनी रिझल्ट राहिला. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा माझा रिझल्ट गेला तेव्हा मला जास्त दुःख झालं नव्हतं, पण ज्यावेळेस मी 2019ला रिझल्ट गेला तेव्हा मी खूप रडले होते आणि घरच्यांनी पण सांगितलं होतं की आता बस झाला, आता किती दिवस करणार. पण एक शेवटची संधी म्हणून मला 2020चा एक एक्झाम दे म्हणून सांगितलं आणि मग मी फुल तयारीने 2020ची तयारी केली. प्री मेन्स क्वालिफाय झाले 2020मध्ये आणि रिझल्ट आल्यानंतर ग्राउंडच्या तयारीला सुरुवात केली. रेड्डी सरांकडे मी ग्राउंड जॉईन केलं. सकाळी 6 वाजता ग्राउंड सुरू व्हायचं, तर आम्ही 5 वाजल्यापासूनच तयारी करायचो. 6 ते 9 ग्राउंड असायचं. त्याच्यानंतर दुपारून पण 4 वाजता ग्राउंडला जायचो, ते 7 वाजेपर्यंत तयारी करायचो. ग्राउंडची 4-5 महिने कसून तयारी केली. 91 मार्क्स मला ग्राउंडला आले होते. जुलैला PSIचा रिझल्ट लागला 2020चा. त्याच्यामध्ये माझी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्यामुळे मला त्याचा खूप आनंद वाटतोय आणि इतक्या दिवसाची मेहनत फळाली आली त्याचं कुठंतरी समाधान वाटते. माझी लाईन बहीण जयश्री निगळ ही PSI झाली, पण त्याच्या मागे तिचे खूप कष्ट आहे. पण गावाकडे गेले की आम्हाला म्हणायचे की आता कवर शिकताय. मुलीचं एक वय झाल्यानंतर गावाकडचे लोक कसं नाते पण विचारता की मुलीचं लग्न कधी करायचं, असं चालू राहायचं. मॅम सांगायचं की नाही आता या वर्षी होईल, त्या वर्षी होईल. आणि 2019ला एक मार्काने रिझल्ट गेला तिचा आणि त्यावेळेस तिला दिलासा दिला आणि त्याच्यानंतर 2020ला तिने तिचं यश संपादन केलं. माझी बहीण ही पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मला तिचा खूप सार्थ अभिमान वाटतोय. जयश्रीला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.